तर जय शिवराय भावांनो. जसं की तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन झालात व्हॉट्सअप ग्रुपला आणि जसा रिस्पॉन्स दिला आहे त्याबद्दल आभारी आहे. आणि नक्कीच आपण सगळे एकत्र होऊन काही ना काही चांगलं करू. आता हा जो ग्रुप आहे आपण 2 ग्रुप बनवले. एक ज्यांचं कंटेंट मॉनिटायझेशन चालू आहे त्यांच्यासाठी एक ग्रुप आणि ज्यांचं कंटेंट मॉनिटायझेशन चालू नाहीये त्यांच्यासाठी वेगळा ग्रुप. तर कोणी चुकून एकमेकांच्या ग्रुपला जॉईन झालं असेल तर त्यांनी त्यांच्या ग्रुपला जॉईन व्हा. मी लिंक टाकूनच देईल तशा खाली तुमच्या ग्रुपमध्ये. पण आता आपल्याला करायचं काय? तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आता ओनली फॉर ॲडमिन ग्रुप आहे, मग त्याचा काय उपयोग होणार नाही. तर तसं नाही भावांनो. ओनली फॉर ॲडमिन का बरं ठेवलेला होता आपण की अनेक बांधव जॉईन होत होते आणि अनेकांना कितीही समजून सांगा पण ते वेगवेगळे मेसेज टाकत राहतात, विषय भरकटवतात. मग त्याच्यापेक्षा फक्त आपल्याला शिकायचंच आहे आणि जो शिकवत असतो तो फक्त मोस्टली बोलत असतो आणि मग प्रश्न उत्तर होतात. तर आता करायचं काय आपल्याला त्या स्टेप बाय स्टेप मी सांगलच. रोज रात्री म्हणजे आजचा दिवस सोडून उद्यापासून रात्री 8 वाजता, आता मी ह्या लिंक सगळ्या बंद करतोय त्याच्यामुळे आता कोणी जॉईन होणारच नाही, पण रोज रात्री 8 वाजता आपला ग्रुप ओपन होईल. आज जवळपास हजारो बांधव जॉईन झालेले आहेत 2 ग्रुप मिळून. बरोबर. एकाच आपल्या ह्याच ग्रुपमध्ये जवळपास 900 ते लोक आहे आणि एका ग्रुपमध्ये 300-350 लोक आहेत. तर प्रत्येकाला लगेच उत्तर देणं पॉसिबल होणार नाही, पण रोज रात्री 8 वाजता उद्यापासून आपला ग्रुप ओपन होत जाईल. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते एकामागून एक तुम्ही विचारत चला. फालतूची चॅटिंग करायची नाही. कोणी इतरांनी एकमेकांना रिप्लाय करायचा नाही. ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला उत्तर मी दिले जाईल आणि त्याच्यानंतर जर काही चुकत असेल तर तुम्ही सांगू शकतात, पण एकमेकांना रिप्लाय करू नका. पुन्हा एकदा सांगतो, रात्री 8 वाजता ग्रुप ओपन होईल. तो ग्रुप ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत काय जे असतील ते झाल्यानंतर मी त्याची उत्तरं देत जाईल. त्याच्यानंतर कोणीही फालतू मेसेजमध्ये करायचे नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा ग्रुप बंद झाल्यानंतर रोज ज्या टिप्स अँड ट्रिक्स असतात किंवा कसं आपण व्हिडिओ बनवायचे आहेत, कशा इमेजेस बनवायच्या आहेत, कोणत्या पॉलिसी फॉलो करायच्या आहेत किंवा पॉलिसी कशामुळे ब्रेक होतात, ह्या सगळ्या गोष्टी एकदम बेसिक पासून स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. मग आता ज्यांचं कंटेंट मॉनिटायझेशन चालू नाही ना, मग त्यांच्यासाठी एक वेगळा ग्रुप जो आपण बनवलेला आहे किंवा ज्यांचं चालू आहे त्यांच्यासाठी वेगळा बनवलेला आहे. तर ह्या दोघांमध्ये वेगवेगळे विषय घेतले जातील. त्याच्यामुळे जर तुमचं चालू नसेल तर चालू नसलेल्याच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. ठीक आहे. आणि ज्यांचं चालू असेल त्यांनी चालू असलेल्या ग्रुपला जॉईन व्हा. तर वेगवेगळे विषय ते तुम्हाला सगळे समजवले जातील. कसं करायचं ते सांगितलं जाईल. ज्यांचे फॉलोवर नाही आहेत त्यांचे फॉलोवर, मग ते पेड फॉलोवर असतील किंवा काय, तसे वाढून घेऊन आपल्याला त्यांचं जे 65,000 मिनिटाचा जो वॉच टाईम आहे तो कव्हर कसा करायचा हे सगळ्यांचं डिस्कशन तिथं केलं जाईल. एकमेकांना सोबत घेऊन प्रॉपरली आपण काम करू. त्याच्यानंतर उद्या मी काही व्हिडिओज टाकेल सुरुवातीला की आपल्या प्रोफाईलमध्ये कोण